कालपासून दोन विषयावर प्रचंड मोठ्या पद्धतीनं विरोधकांकडनं असेल किंवा अन्य काही लोकांकडनं असेल की आमच्या सगळ्या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय, ती म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक. निवडणूक आयोगाचा जो निर्णय झाला आणि निवडणूक आयोगाचा निर्णय होऊन दोन शिवसेना ज्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना, जी शिवसेना बाळासाहेबांचा विचार हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जाते. पोटनिवडणूक लागली, त्याच्यानंतर पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर झाला. पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपानं देखील उमेदवार जाहीर केला आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं उमेदवार का जाहीर केला नाही, अशा पद्धतीचे फार मोठं प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी विरोधक विचारत आहेत आणि त्यांना फार त्याच्यामध्ये क्युरिओसिटी आहे की आम्ही तो उमेदवार का उभा केला नाही. तर त्याचं पहिलं कारण असं आहे की ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो तेव्हा आमच्याकडचे जे नंबर्स होते त्याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, आमचे अन्य लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांची संख्या आम्ही दिलेली होती. त्याच्यामुळं आम्हाला खात्री होती की धनुष्यबाण ही निशाणी ही बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळेल. दुसऱ्या दिवशी पक्षांची नावं जाहीर झाली. आम्ही ज्या विचारानं पुढं चाललो आहे त्या बाळासाहेबांचं नाव आम्हाला मिळालं. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून पुढे गेल्यानंतर ढाल तलवार ही निशाणी आम्हाला मिळाली. पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्यांची चर्चा करून एक निर्णय घेतला की ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड कष्टानं ही शिवसेना उभी केलेली होती त्या शिवसेनेचं चिन्ह, सिम्बॉल हे धनुष्यबाण होतं आणि ते धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही सगळीच मंडळी नाराज होतो आणि धनुष्यबाण हे चिन्ह न मिळाल्यामुळंच आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणजे मित्रपक्षाला समर्थन करण्याचा निर्णय घेतला. आणि याच्यानंतर देखील म्हणजे ही निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळी निवडणूक आयोगाला आम्ही पुन्हा विनंती करू की आमच्याकडची जी मेजॉरिटी आहे, आमच्याकडचे जे नंबर्स आहेत, आमच्याकडे जी काही यंत्रणा आहे, आमच्याकडे जी काही पदाधिकारी आहेत, हे सगळे बघून आम्हाला बाळासाहेबांनी निर्माण केलेलं धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्यावं अशा पद्धतीची विनंती आम्ही या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला करणार आहे. शेवटी आम्ही ही मागणी केल्यानंतर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय देईल. पण आजही आमच्या मनामध्ये खंत आहे की ज्या लोकांना, दोन्ही बाजूच्या लोकांना धनुष्यबाण पाहिजे होता, पण धनुष्यबाण नक्की कुणी घालवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. आज जी शिवसेना शिवसेनेचा म्हणून उमेदवार त्या ठिकाणी उभे करते, रमेश लटके साहेबांच्या पत्नीला त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये त्यांनी मशाल दिलेली आहे, मशाल हे चिन्ह दिलेलं आहे. मग मशाल हे चिन्ह देत असताना धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणातनं फ्रीज करण्याचं काम हे कुठच्या पक्षानं केलं तर मला असं वाटतं की ज्यांना मशाल ही निशाणी मिळालेली आहे त्या सगळ्या लोकांनी स्वतःच्या निवडणुकीसाठी किंवा स्वतःच्या अस्तित्वासाठी धनुष्यबाण निशाण हे गोठवलं हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. आणि म्हणून धनुष्यबाण आम्हाला मिळालेला नव्हता, धनुष्यबाण आम्हाला मिळावा ही आमची मनापासूनची इच्छा होती आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की धनुष्यबाण हा बाळासाहेबांची निशाणी आहे, बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे आणि तो मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो नाही, आम्ही त्या ठिकाणी समर्थन करण्याचा निर्णय घेतला. आणि आज एक निर्विवाद असं चित्र दिसतंय, कारण मी देखील तिथूनच आता या ठिकाणी आलो, असं चित्र दिसतंय की ज्या पद्धतीचा माहोल बनलेला आहे तिथं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे जे उमेदवार आहेत हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असं चित्र त्या संपूर्ण परिसरामध्ये आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, कालपासून एक वेगळ्या पद्धतीची बातमी ही आमच्या सगळ्यांबद्दल पसरवली जाते. विरोधी पक्षनेते अजितदादांनी देखील त्याचा उल्लेख केला की आमच्यामधले आमदार नाराज आहेत, आमच्यामधले मंत्री नाराज आहेत. मला इथं सांगितलं पाहिजे की अजितदादांकडे आम्ही बघताना एक महाराष्ट्र राज्याचा प्रशासक चालवणारा प्रमुख नेता म्हणून बघतो आणि आजही आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु असं का गैरसमजातनं अजितदादा बोलत आहेत हे कळत नाही. कदाचित काही लोक 10 ते 15 लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या संपर्कात असल्यामुळं आपल्या सगळ्यांना मॉरल सपोर्ट द्यावा, आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी म्हणून कदाचित अजितदादांकडनं आम्ही सगळे नाराज आहोत किंवा आमच्यातले आमदार नाराज आहेत अशा पद्धतीची भूमिका काल कदाचित घेतली गेली असेल. पण आमचा
आमच्या सगळ्या आमदारांवर, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. आम्ही सगळे मंत्री म्हणून काम करत असताना पक्ष म्हणण्यापेक्षा आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो आहे आणि आमच्या कुटुंबाचे प्रमुख हे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळं आमच्यावर आम्ही नाराज आहोत किंवा आम्ही काहीतरी नाराजीनं काहीतरी करतो आहे असं सांगण्यापेक्षा आपल्याकडनं जे काही लोक या दोघांच्या संपर्कात आहेत त्यांना थांबवण्यासाठी केलेली ही वक्तव्य आहेत. आणि म्हणून मला दोन्ही गोष्टीचा खुलासा करायचा होता आमच्यामार्फत की धनुष्यबाण निशाणी ही आम्हाला मिळालेली नसल्यामुळं भविष्यात ती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि बाळासाहेबांनी शिवसेना वाढवत असताना जी निशाणी घराघरापर्यंत नेली ती आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आमची इच्छा होती. आणि म्हणूनच निवडणूक लढवत असताना आम्ही आज भारतीय जनता पक्षाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कालपासून जो अपप्रचार चालू आहे त्याच्यामध्ये कोणीही आम्ही नाराज नाही, उलट नाराज असलेले सगळे आमच्या संपर्कात आहेत हे आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं होतं. दुसरीकडे राज ठाकरेंसोबत आता शरद पवारांनी आवाहन केले की बिनविरोध अंधेरीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, एक वेगळा मेसेज, योग्य मेसेज जाईल. त्यावर तुमच्या पक्षाचं म्हणणं काय आहे? या बाबतीमध्ये जे पत्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजजी ठाकरेंनी लिहिलेलं आहे त्याच्यावर सविस्तर मुलाखत किंवा सविस्तर म्हणणं हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे, जनतेला उत्तर दिलेलं आहे. तरी देखील असं सांगितलेलं आहे की जे पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल जर विचार करायचा असेल तर त्यांना देखील पक्षश्रेष्ठींशी बोलावं लागेल, त्यांना त्यांच्या पक्षातल्या लोकांशी बोलावं लागेल, शिंदेसाहेबांशी बोलावं लागेल. आणि देवेंद्रजींना हे पत्र लिहिलेलं होतं. आता देवेंद्रजींना पत्र लिहिलेलं असल्यामुळं देवेंद्रजींनीच ह्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. त्याच्यामुळे मला याच्याबद्दल पुन्हा एकदा काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील आता म्हणतायत की ही निवडणूक बिनविरोध झाली तर एक चांगला मेसेज जाईल, कारण व्यक्तीचं निधन झालेलं आहे. आणि त्यांनी अजून एक कारण दिले की जे की तितकंच मोठं, ते म्हणतायत की वर्षभरात दीड वर्षात निवडणूक लागणार आहे, तर तेवढ्यासाठी हा गोंधळ कशाला करायचा आहे, काय नाही. शेवटी मनसेच्या अध्यक्षांनी लिहिलेलं पत्र आणि आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली पत्रकार परिषद ह्या सारख्याच आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्याकडनं ह्या अपेक्षा व्यक्त केल्या गेलेल्या होत्या त्याच देवेंद्रजींनी स्वतः बाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि ती भूमिका स्पष्ट करत असताना आपल्यामार्फत त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या पक्षातले म्हणजे भाजपातले जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, पक्षातल्या लोकांची चर्चा करू आणि आमचे बाळासाहेब शिवसेनेचे नेते जे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्यावर ते चर्चा करते आणि त्याच्यानंतर ठरवू असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण म्हणजे राज ठाकरेंच्या पत्राबद्दल ठीक आहे, पण शरद पवारांची भूमिका तुम्हाला काही राजकीय वाटते का? कारण आत्तापर्यंत ते बोलले नाही. 15 दिवस झाला सगळा गोंधळ सुरू होता, इतक्या म्हणजे PMC मधून बऱ्याच गोष्टी झाल्या आणि अगदी हा फॉर्म भरल्यानंतर आता त्यांनी समोर येणं किंवा अंधेरीसारख्या विषयावर पवारांनी स्वतः बोललं नाही. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आपण सांगितलेली खरी आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा पत्रव्यवहार जर बाकीचे फॉर्म भरण्याच्या अगोदर झाले असते तर मला असं वाटतं की याच्यामधनं काही सगळ्या लोकांना बोलणं, आता जे बोलतात त्यांनी अगोदर बोलायला पाहिजे होतं. ज्यावेळी विधानसभेचे फॉर्म भरले गेले त्याच्या अगोदर जर काही मंडळी बोलली असते किंवा अगोदर त्यांनी काही सूचना केल्या असत्या किंवा अगोदर काही गोष्टी सांगितल्या असत्या तर एकत्र कदाचित सगळे लोक बसले असते. पण तुम्ही जसं म्हणताय तसं फॉर्म भरला, फॉर्मची छाननी झाली, त्याच्यावर सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये गेल्या, त्याच्यानंतर देखील झाल्या आणि त्याच्यानंतर आता बोलल्यानंतर त्याचं उत्तर देखील देवेंद्रजींनी दिलेलं आहे. खासदार विनायक राऊत हे देखील आज सकाळी काही लोकांशी बोलताना म्हणले की हिंमत असेल तर ही निवडणूक बिनविरोध करून दाखवा, कारण बाळासाहेबांची शिवसेना आहे तर मग रमेश लटके हा देखील एक शिवसेनेचा पत्र, हिंमत असेल तर बिनविरोध करून दाखवा. एक लक्षात घ्या की राजसाहेबांनी आव्हान केलं, पवारसाहेबांनी आव्हान केलं, हे हिंमत असेल तर करू दाखवा, हिंमत असेल तर समोर या. ह्याच्यामुळंच जी काय वाताहत झाली त्याचं कारणच हे आहे की संयमानं बोलायचं नाही. आता हिंमत असेल तर कशाला त्याच्यावर जो काय निर्णय घ्यायचा आहे तो कशा पद्धतीनं घ्यायचा आहे देवेंद्रजींनी सांगितलेलं, म्हणजे हिंमतीचं काय कारण आलं. आता देशाचे नेते शरद पवार साहेब आहेत, त्यांनी देखील विनंती केली, त्यांनी देखील आवाहन केलं, राज ठाकरे साहेबांनी देखील आवाहन केलं. ही कुठची भाषा आहे? हिंमत असेल तर करून दाखवा, हिंमत असेल तर तोडून दाखवू, हिंमत. मला असं वाटतं की हे काय राजकीय संस्कृती नाही. जर आपल्याला एखादा विचार मांडायचा असेल तर आपण आरडाओरड न करता देखील मांडू शकतो, शांतपणानं देखील मांडू शकतो. तुम्ही इनडायरेक्टली ठाकरे गटाला पॉईंट करताय की त्याच्यामुळे
झालंय धनुष्यबाण नाही? नक्कीच ना. जर चार वेळा जर तारीख वाढून मागितली नसती, विविध कारणं सांगितली नसती आणि वेळेतच हे सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर धनुष्यबाण ही निशाणी फ्रीज झाली नसती, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि असा माझा विश्वास आहे. सरांचा एक वेगळा प्रश्न, आजचा जो दैनिक सामना आहे त्या रोकटोकमध्ये थेट आरोप केला आहे की राज्याचे मुख्यमंत्री सध्या 5 ते 6 बंगले वापरता येते अशा पद्धतीने आरोप केला आहे. त्याचं उत्तर खरं देवेंद्रजींनी दिलं आहे. सकाळी त्यांना हा प्रश्न विचारलेला होता. पण मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्याच्यावर कोण काही बोलत नाही. 100 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 2.5 वर्षाचं काम केलं आहे, त्याच्यावर कोण काही बोलत नाही. शेवटी एखादं मुखपत्र हे एखाद्या गटाचं किंवा एखाद्या पक्षाचं विचार मांडणारं जर असेल तर ते आम्हाला चांगलं म्हणणारच नाही. मग जसं काल अजितदादांनी सांगितलं काही लोक नाराज आहेत, तसं सामनानं जर शिंदेसाहेबांचं कौतुक केलं तर शिंदेसाहेबांबरोबर सामना आहे की काय अशा पद्धतीचं महाराष्ट्र चित्र निर्माण होईल. त्याच्यामुळे सामनामधनं शिंदेसाहेबांवर टीका होणं क्रमप्राप्त आहे. पण सामनामधनं टीका झालेली शिंदेसाहेबांवर जी आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे 100 दिवसाच्या कामातनं महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं आहे. 100 दिवसात एकनाथजी शिंदेसाहेबांनी 2.5 वर्षाचं काम केलं हे जनतेला कळलेलं आहे. सर हिंदी में बता दीजिए कि प्रेस कॉन्फ्रेंस लेने का प्रमुख कारण क्या है? अंधेरी में जो बाई इलेक्शन हो रहा है उसका कल से जो मिसअंडरस्टैंडिंग फैलाया जा रहा है उसके बारे में ये पत्रकार परिषद है. हमने जो निवडणूक आयोग में एक मांग की थी, हमारा जो मेरिट है, हमारी जो मेजॉरिटी है, हमारे जो नंबर्स है वो देखने के बाद तीर कमान जो हमारा सिंबल है हमको मिले, लेकिन निवडणूक आयोग ने हमको ढाल तलवार ही निशानी दी है. और आगे जाके ये बाई इलेक्शन के बाद हम निवडणूक आयोग को वापस विनती करेंगे कि जो हमारी मेजॉरिटी है, जो हमारे नंबर्स है वो देखते हुए हमें तीर कमान मिलना चाहिए. निवडणूक आयोग उसके ऊपर जो कुछ निकाल देना है वो देगी, लेकिन आज हमारे पास तीर कमान ये सिंबल नहीं है, इसलिए हम ये बाई इलेक्शन नहीं लड़ रहे हैं. हमने बीजेपी को सपोर्ट किया. सर दूसरा मुख्य तौर पर सवाल ये है कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे और एनसीपी सुप्रीमो शरद पवार दोनों ने अपील की है. राज ठाकरे की तरफ से जो है उप मुख्यमंत्री को पत्र लिखा गया है कि जो लड़के हैं उम्मीदवार और ऋतुजा लड़के उनका जो चुनाव हो वो जो है निर्विरोध तरीके से किया जाना चाहिए. एक अच्छा मैसेज जाएगा. नहीं, राज ठाकरे साहब ने जो जिनके नाम से कि खत लिखा है उन्होंने कल सुबह पत्रकार परिषद लेके उनकी भूमिका स्पष्ट की है. और डिप्टी सीएम देवेंद्र जी ने कहने के बाद, बोलने के बाद मैंने उसके ऊपर टीका टिप्पणी करना या बोलना ही उचित बात नहीं है. सर एक अंतिम सवाल ये कि ऐसी खबर है कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के बीच में सब कुछ ठीक नहीं चल रहा है. सवाल इसलिए क्योंकि आज 2 प्रोग्राम था, एक राजभवन में, दूसरा ठाणे में. दोनों जगह पर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को साथ में होना था, लेकिन दोनों जगह ठाणे में हुआ ये कि जब उप मुख्यमंत्री निकल गए तब मुख्यमंत्री पहुंचे वहाँ पर, और कुछ इसी तरीका का जो है वो राजभवन में भी हुआ. इसको लेकर क्या कुछ अनबन है क्या? नहीं, कुछ भी अनमत नहीं है. हम सब इकट्ठा रह के काम कर रहे हैं. आज सुबह मैंने सीएम साहब के साथ बात की, अभी आते वक्त मैंने डीसीएम साहब के साथ बात की. बात में कहीं भी ऐसा नहीं लगा कि ये सेपरेट कहाँ प्रोग्राम हो रहा है. हम एक फैमिली करके काम कर रहे हैं. हमारा अगर गठबंधन भी है तो शिंदे साहब रहेंगे, देवेंद्र जी रहेंगे, मिलजुल के काम कर रहे हैं, मिलजुल के डिसीजन ले रहे हैं. अभी 100 दिन पूरे हो गए. 2.5 साल में जो निर्णय नहीं हो गए, डिसीजन नहीं हो गए, वो ये दोनों ने लिए है. इसलिए मेरे ख्याल से नहीं, मेरे को पूरा विश्वास है ऐसा कुछ भी नहीं है. ये सिर्फ मिसअंडरस्टैंडिंग फैलाने का एक तरीका है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.